पर्यंत आमचे माता पिता आहेत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये लगाम आहे. ज्या दिवशी आमच्या जीवनामधले माता पिता संपले त्या दिवशी आमच्या जीवनामधला आमच्या जीवनरूपी रथाचा लगाम मात्र सुटला. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत लगाम आहे. माणूस व्यवस्थित रस्त्याने चालते. मायबाप गेले लगाम सुटला. अरे जसा रथाच्या घोड्यांचा लगाम सुटला, घोडे कुठेही बावरतात, वाटेल तिकडे धावतात, वाटेल तिकडे पळतात, जिकडे रस्ता दिसेल तिकडे पळतात, कारण लगाम खेचणार आता कोणीच नाही. तसं या जीवनरूपी रथामध्ये या रथाचे घोडे कुणीकडेही जर जायचे नसतील तर त्यासाठी मायबाप रूपी मायबापाच्या हातामधला लगाम फार महत्वाचा आहे. मायबाप म्हातारे असू द्या, अंगणामध्ये बसलेले असू द्या, काय हिंमत आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कुणाची बघण्याची. बाप म्हातारा असू द्या, फाटक्या धोत्राचा असू द्या, अरे पांढऱ्या केसाचा असू द्या, डोळ्याने व्यवस्थित दिसलं नसेल तरी चालेल, कानाने व्यवस्थित ऐकायला येत नसेल तरी चालेल, फाटका बाप दारामध्ये असू द्या, फाटक्या कपड्याचा बाप दारामध्ये असू द्या, पांढऱ्या केसाचा बाप दारामध्ये असू द्या, चष्मा लावलेला असू द्या, दारामध्ये बाप बसला जरी असेल, फक्त ओट्यावरती म्हातारा माणूस बसलेला असेल ना, तरी त्या घराला वजन आहे, पॉवर आहे, आधार आहे. आणि एकदा का तो फाटक्या धोत्राचा बाप, पांढऱ्या केसांचा बाप, वृद्ध बाप आमच्या जीवनामधला जातो ना, त्यावेळेस त्या घराचा आधार संपला जातो. आधार संपला जातो. आमची माय म्हातारी असू द्या, हो कसेही असू द्या, माय म्हातारी जरी असेल ना तरी त्या घराला मांगल्य आहे, घरची ती लक्ष्मी आहे. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मुलाबाळाला कोणीतरी आवरणार आहे. मुलगा जर एखादा वाम मार्गाला जात असेल ना तर ते समजवण्याचं सामर्थ्य फक्त मायबापामध्ये आहे. पण ते एकदा मायबाप हरवले ना, मायबाप घर पोरकं होतं. घर मुलाला बापाचा राग येतो ना. बाप जर मुलाला सांगत असेल बाळा असं करू नको, राग येतो. काय म्हातारा आमचं ओरडत राहतं, इकडे बुढा म्हणतात, काय बुढा ओरडत राहतो. माय आमची सांगत असेल तर आईचा राग येतो. आज राग येतो, पण त्या रागाचा परिणाम पुढे आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. हे वाक्य लक्षात ठेवा. प्रेमाने बोला राधे राधे. जोपर्यंत पूर्वीचा काळ फार गोड होता, आता नाही. आता गाड्या घोड्या बंगले, फोन झाले. पूर्वी फोन नव्हते, पत्र व्यवहार असायचा. येथे बसलेल्या आहेत माझ्या 40-50 वर्षाच्या अगोदरच्या माता. महाराज 40 वर्षाचं ज्याचं वय आहे ना, त्यांनी सर्वच तीनही गोष्टी लेवल बघितल्या. त्यांनी गरिबी बघितली. ज्यांचं वय आता 40-50 आहे ना, त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यांनी गरिबी बघितली, तेव्हा फोन नव्हते, पत्र व्यवहार बघितले. आरशीशीचे बंगले नव्हते, मातीमध्ये खेळले. अरे तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या. त्या पोत्याचं दप्तर घेऊन शाळेमध्ये शाळा शिकलोय. त्याने ऊन वारा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ऊन वारा पाऊस समान बघितला. म्हणून आज किती मॉडर्न युग आलं त्याच्यावरती त्याला परिणाम होत नाही. आणि किती दुष्काळ पडला तरी सुद्धा परिणाम होत नाही. पुढची पिढी आहे का, पुढच्या पिढीने हे दुःखाचे दिवस न बघितल्या कारणाने त्यांच्यावरती थोडं जरी दुःख आलं ना, ते सहन करू शकत नाही. म्हणून जे 40-50 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांनी जे जीवन जगलं ना, बालपणापासून आतापर्यंत त्यांनी फार गोड जीवन जगलं. त्यांनी गोल्डन जीवन जगलं. पुढच्या पिढीला हे गोल्डन जीवन मिळणं अशक्य आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. नाही का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, माहेरचा पिता आणि माता जिवंत आहेत तोपर्यंतचा आनंद आणि ते गेल्यानंतरचा आनंद काय आहे? माहेरचा आनंद कुठपर्यंत? माहेरचा आनंद कुठपर्यंत? मायबाप माहेरचे जिवंत आहे तोपर्यंत, बरोबर. एकदा का माहेरची माय आणि बाप हरवले ना,
मग या मातांना विचारा, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातला हा अनुभव आहे. अरे म्हातारी लेक असू द्या, 60-70 वर्षाची लेक आहे, 90 वर्षाची म्हातारी माय आहे. दिवाळी जवळ आली ना, आपल्या मुलाजवळ जाते. जिला चालता येत नाही, काठीचा आधार घेते, कमरेतनं वाकलेली, डोळ्याने दिसत नाही, कमरेतनं वाकलेली काठी पकडते, पाठीवरती कमरेवरती हात ठेवते, डोळ्याने दिसत नाही, समोर हात करते, लटा लटा हात कापतो, तिला चालताही येत नाही, कशी बसी उठते, आपल्या लेकापर्यंत येते आणि लेकाजवळ येऊन लेकाजवळ बसते आणि आपल्या लेकाला सांगते, बाळा बाळा या वर्षी माझ्या ताईला आणशील ना. बाळा दिवाळी जवळ आली रे, 4 दिवसावर जवळ आली, 4 दिवसांनी दिवाळी सुरू होणार आहे, माझ्या लेकीला या वर्षी आण बाळा. जुन्या माता माझ्या समोर बसल्या, तुमच्या फार लवकर लक्षात येईल. तो मुलगा म्हणतो, मा दरवर्षी आपण ताईला आणतो मा, पण मा यावर्षी दुष्काळ आहे, यावर्षी फार पाऊस झाला मा, शेतीमध्ये काही पिकलं नाही मा, जास्त पाऊस झाल्यामुळे जे पीक आहे ते खराळून गेलं मा, वाहून गेलं मा, जेवढा खर्च झाला तेवढा सुद्धा निघाला नाही ग, माझ्यावरती कर्ज आहे मा. ताईला जर आणलं तर ताई एकटी नाही मा, आता आपल्या ताई सोबत तिचे 2 मुलं आहेत मा, आणि तिच्या घरची पद्धती आहे मा, ती माहेरी आल्यानंतर वापस तिला असं उघडं पाठवता येत नाही मा, तिला साडी घ्यावीच लागते मा. एवढे दिवस एकच साडी घ्यावं लागत होती मा, आता तिच्या 2 मुलांचे चांगले चांगले ड्रेस 2 घ्यावे लागतात मा, नाही महागाचे किमान 1000 रुपयाचा तरी एक ड्रेस घ्यावा लागतो मा, म्हणजे या दोघांच्या ड्रेसचे 2000 गेले, ताईची साडी 1000 रुपयाची 3000 रुपये. अगं इथे दिवाळी करायला माझ्याकडे पैसे नाही, ताईच्या वस्त्राला पैसे कुठनं आणू मामी. आता ऐका, म्हातारी माय असू द्या महाराज, अरे कमरेतनं वाकलेली काठी टेकवत टेकवत जाते, जुनं घर आहे, उतरंडी आहे, इकडे उतरंडी माहिती असतील, माहिती ना उतरंड, उतरंडी पर्यंत जाते, वरचा मटका काढते, खालचा मडकं काढते, मधल्या मडक्यामध्ये हात घालते आणि मधल्या मडक्यामध्ये गाठोडं बाहेर काढते. मधल्या मटक्यामधनं एक गाठोडं बाहेर काढते, ते गाठोडं बाहेर घेऊन येते, आपल्या लेकासमोर ते गाठोडं ठेवते, पिसामध्ये, फाटक्या पिसामध्ये गुंडाळलेलं ते गाठोडं. मुलगा गाठ सोडतो आणि पाहतो, एक एक नोट बाहेर काढतो, 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे. महाराज 1-1 रुपया मोजतो, पूर्ण पैसे 3-3.5 हजार रुपये भरतात. आता मुलगा रागवतो आणि मुलगा म्हणतो, आई कुठनं आणलेस पैसे, आई कुठनं आणलेस पैसे. आई परवा माझं लेकरू आजारी पडलं होतं, माझ्या लेकराला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी तू पैसे दिले नाही. अगं तुला विचारलं तर तू म्हटलीस माझ्याकडे बाळा कुठनं पैसे येणार, मला पैसे मागतोस. माझ्या लेकाला हॉस्पिटलमध्ये न्यायला, दवाखान्यामध्ये न्यायला, डॉक्टरला द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते, मग एवढे मोठे पैसे आले कुठून मा तुझ्याकडे, कुठून आले तुझ्याकडे पैसे. राम कमी नाही करायचा, कुठून आले मा एवढे पैसे तुझ्याकडे. आता ऐका, ती माई डोळ्यामध्ये अश्रू घालते आणि म्हणते, बाळा तुला वाटतं तुझ्या आईने चोरी केली असेल. नाही रे बाळा, राजा तुझ्या आईने चोरी केली नाही रे बाळा, तुझ्या आईने कुणाला लुबाडून तुझ्या आईने कुणाचं धन आणलं नाही रे बाळा, कुणाला खोटं बोलून हे धन आणलं नाही रे बाळा. मग बाळा ज्यावेळेस तू शेतामध्ये जायचास ना बाळा, तू शेतामध्ये जायचा, अरे गावच्या पाटलाच्या घरी धुणं धुवायला जायचे, त्याच्या घरी धुणं धुवायचे, कुणाच्या तरी घरी भांडे घासायचे रे.
गावामध्ये मोलकरींचं काम करायचे, झाडझूड करायचे, दोन भांडे करून द्यायचे, दळण निसून द्यायचे. कोणी मला 1 रुपया द्यायचं, कोणी 10 पैसे द्यायचं, कोणी 5 पैसे द्यायचं. बाळा, ज्याने जेवढे पैसे दिले कुणाला मागितले नाही, खुशीने ज्याने जेवढे दिले ते पैसे मी एकत्रित केले, या गाठोड्यामध्ये ठेवले आणि विचार केला, ज्या दिवशी माझ्या लेकाकडे पैसे नसतील त्या दिवशी माझ्या लेकीच्या दिवाळीकरिता हे पैसे कामाला येतील. बाळा, मागच्या वर्षी तुझ्याकडे सर्वस्व होतं म्हणून मी तुला काही पैसे दिले नाही, पण यावर्षी दुष्काळ पडला, मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे नाही. काळजी करू नकोस बाळा, माझ्या लेकीला 3,000 रुपये कपड्याला लागतात ना, हे 3,000 घे आणि 5,000 रुपये किराणासाठी तुला हे राहू दे रे. अरे 3 नाही 4,000 रुपये लागू दे बाळा, पण माझ्या लेकीची दिवाळी झाली पाहिजे. आणि लक्षात ठेव बाळ, अरे 1 वर्ष नाही, दरवर्षी माझ्या लेकीची दिवाळी साजरी होईल, एवढे पैसे मी माझ्या लेकीसाठी कमवेल रे. पण माझ्या लेकीची दिवाळी कधी राहिली नाही पाहिजे, माझ्या लेकीची दिवाळी झाली पाहिजे. दरवर्षी माझ्या लेकीला आणत जा बाळा, हीच तुला विनंती. मुलगा म्हणतो, मा एवढं प्रेम तुझ्या लेकीवरती? माझा लेक तुझा कोणीच नाही. माझं लेकरू आजारी पडलं त्यावेळेस तू पैसे नाही दिले, लेकीसाठी बरे दिले. त्यावेळेस वाक्य ऐका, माय म्हणते, बाळा बाळा, आर तुझ्या लेकराला सांभाळायला तू धड ढाकट तिचा बाप आहेस रे. तुझ्या लेकराची काळजी घ्यायला तू आहेस, पण माझं लेकरू परक्याच्या घरी आहे, माझ्या लेकराची काळजी घेणारं कोण आहे? तिला माय म्हणतात. प्रेमाने बोला, राधे राधे. सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़ कर कोई नहीं है, माँ देती है दुआरे, माँ देती है दुआ. बाप, सर्वात मोठं पात्र कोणतं असेल तर ती माया आहे ना. म्हातारी माय असू द्या, 90 वर्षाची माय असू द्या, 70 वर्षाची लेक असू द्या, ज्यावेळेस म्हातारीला कळतं ना, अगं आजी तुझी लेक आली, अरे ताड दिशी उठून उभी राहते. जिला रोज उठता सुद्धा येत नाही ना, ती माय ताड दिशी उठते, कमरेतनं वाकलेली धावत पळत जाते आणि आपल्या लेकीला म्हणते, बाळा 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 थांब, बाळा थांब. तिथे अंगणामध्ये येते, दारामध्ये लेकीला येऊ देते, तो उंडा घेते, कणिक घेते आणि तिच्या अंगावरनं फिरवते आणि पत्रावरती फेकून देते. अर्धी भाकरी फेकून ओवाळते, फेकून देते आणि नंतर आपल्या लेकीला आतमध्ये घेते. तिला माय म्हणतात. प्रेमाने बोला, राधे राधे. तिला माय म्हणतात.